बदलावर आमचा विश्वासच नाही. आमचा बदलवर विश्वास आहे आणि चंद्रपूरचा जो बदला आहे तो घ्यायचा असता तर तो आम्ही परभणीतच घेतला असता. आणि चंद्रपूरमध्ये काय झालं तर चंद्रपूरमध्ये आमचा जो मित्रपक्ष आहे उभाटा यांनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे आणि आम्ही परभणीमध्ये आम्ही उभाटाला मतदान केलं. त्यामुळे आम्हाला चंद्रपूरमध्ये महापौर हा उभाटामुळे आमचा झाला नाही, मात्र परभणीमध्ये महापौर हा आमच्यामुळेच झाला. त्यामुळे परभणी आणि चंद्रपूर वेगळा विषय, भिवंडी वेगळा विषय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आमच्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, अद्याप महापौर तिथे बसला नाही. भाजपचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत, काय नेमकं प्रकरण आहे? भारतीय जनता पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे. मुळात काँग्रेस त्या ठिकाणी स्वबळावर लढली आणि आमचे 30 नगरसेवक निवडून आले. 30 निवडून आल्यानंतर जो आकडा आहे त्यापासून आम्ही 16-17 मतांची आम्हाला आवश्यकता आहे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या आघाडीतील घटक पक्ष शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे 12 यांच्यासोबत आम्ही आघाडी केली आणि आता एकंदरीत आमचे 42 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत. मात्र बहुमताचा जो करिश्माई आकडा जो आहे त्यापासून आम्ही आता दूर आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये त्या आकड्यापर्यंत पोहोचण्याकरता विचारांशी कुठे तडजोड न करता कसं पुढे जाता येईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्नात होतो. मात्र 42 वरून आम्ही वाढत नाही आहे. त्यामुळे एक कोंडी त्या ठिकाणी निर्माण झाली. प्रयत्न त्या ठिकाणी जे आहेत ते सुरू आहेत. कुठेही विचाराची तडजोड न करता आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न हा भिवंडीमध्ये करू. साधारणपणे किती नगरसेवकांनी आपल्याशी संपर्क साधलाय? आपली भेट देखील घेणार अशी चर्चा, नेमकं काय? जी माझ्याशी संपर्क हा साधण्यापूर्वी मी सर्वांना स्पष्ट स्वरूपात सांगितलं होतं की भाजपच्या कोणत्याही माणसाशी आम्ही अजिबात चर्चा करणार नाही. भाजप कोणी सोडत असेल, भाजपचा त्याग करून, भाजपच्या विचाराचा त्याग करून जर कोणी बाजूला येत असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. त्यामुळे आणि चर्चेला येण्यापूर्वी जो आमचा अलायन्स आहे त्या अलायन्सशी त्यांनी पाठिंबा द्यावा आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू अशा स्वरूपाची मी माझी भूमिका मांडली होती. आणि त्या भूमिकेच्या अनुषंगानं त्यांनी भाजपपासून फारकत घेत असताना आघाडीसोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यानंतर माझ्याशी चर्चा अद्यापपर्यंत प्रत्यक्ष रूपात त्यांची झाली नाही. मात्र ते लवकरच संपर्क साधणार आहे अशी माझी माहिती आहे. चंद्रपूरचा बदला आपण भिवंडीमध्ये घेत आहे असं म्हणता येईल? चंद्रपूरचा बदला आम्ही बदल्यावर आमचा विश्वासच नाही. आमचा बदलवर विश्वास आहे आणि चंद्रपूरचा जो बदला आहे तो घ्यायचा असता तर तो आम्ही परभणीतच घेतला असता. आणि चंद्रपूरमध्ये काय झालं तर चंद्रपूरमध्ये आमचा जो मित्रपक्ष आहे उभाटा यांनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे आणि आम्ही परभणीमध्ये आम्ही उभाटाला मतदान केलं. त्यामुळे आम्हाला चंद्रपूरमध्ये महापौर हा उभाटामुळे आमचा झाला नाही, मात्र परभणीमध्ये महापौर हा आमच्यामुळेच झाला. त्यामुळे परभणी आणि चंद्रपूर वेगळा विषय, भिवंडी वेगळा विषय आहे. असं राज्यसभेची देखील निवडणूक जाहीर झालेली आहे. शरद पवार हे उमेदवार असावेत असे संजय राऊतांनी भूमिका मांडली होती. तर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आपली काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल? या संदर्भामध्ये लवकरच आम्ही आमच्या मित्रपक्षांच्या सोबत बसू. 2019ला महाविकास आघाडी होती. 2024 येता येता इंडिया अलायन्स आमचा झाला. इंडिया अलायन्सच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा या 2 निवडणूक आम्ही लढलो. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका स्थानिक पातळीवर सोडली होती. त्यामुळे पुलाखालून बरंच पाणी आता वाहून गेलं आहे. त्यामुळे इंडिया अलायन्स अर्थात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना आम्हाला एकत्र बसून आता पुढची दीर्घकालीन रूपरेषा ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या बैठकीत जे चिंतन होईल त्या अनुषंगाने आम्ही भूमिका ठरवू. एप्स्टीन फाईल असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांवरती राहुल गांधी लढत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जी काँग्रेस आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा यावरती बाजू मांडत नाही. तर मग शेतकऱ्यांना असं कुठेतरी वाटू लागलंय की महाराष्ट्रातील काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे का, अशी चर्चा आहे. काय कसं पाहते असं? नाही, अशी चर्चा होणं हास्यास्पद आहे. अशी कुठे चर्चा असायचं कारण नाही. कारण राहुल गांधी हा एकटा योद्धा यासाठी लढत आहेत आणि ते काँग्रेस म्हणून लढतात आहे. आणि महाराष्ट्रात देखील त्या भूमिकेच्या अनुषंगानं संपूर्ण प्रयत्न सुरू होतील. आपण बघितलं असेल की निवडणुकांच्या मागे निवडणुका या सध्या सुरू आहेत आणि त्या निवडणुकींच्या मधून आता कुठेतरी राजकीय स्वरूपामध्ये आंदोलन कार्यक्रम घेण्याची वेळ आलेली आहे. आणि या संदर्भामध्ये जे राहुलजींची भूमिका आहे तीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, तीच तळागाळातल्या आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही दीर्घकालीन जो आमचा आंदोलनात्मक भूमिका आहे ती आम्ही घेत राहू.
धन्यवाद. हे होते हर्षवर्धन सपकाळ. या ठिकाणी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की बदला नाही तर बदल ही आमची भूमिका आहे आणि परभणी नाही तर चंद्रपूरमध्ये देखील किंवा परभणीमध्ये देखील जो महापौर झालेला आहे तो आमच्या पाठिंब्यामुळे झालेला आहे आणि शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं या ठिकाणी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. कॅमेरा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.